अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। ओम शांती। आज 27 तारखेची मुरली आहे। अव्यक्तवाणी, रिवाइज तारीख आहे 7/3/90। वाणीचं टायटल आहे रूलिंग तथा कंट्रोलिंग पावर से स्वराज्य की प्राप्ति। आज बच्चों के स्नेही बाप दादा हर एक बच्चे को विशेष 2 बातों में चेक कर रहे थे। स्नेह का प्रत्यक्ष स्वरूप बच्चों को संपन्न और संपूर्ण बनाना है। हर एक में रूलिंग पावर और कंट्रोलिंग पावर कहाँ तक आई है, आज यह देख रहे हैं। आज शिवबाबा विशेष सर्व बच्चांना बघत आहे की बच्चांमध्ये किती रूलिंग पावर आणि कंट्रोलिंग पावर आलेली आहे, प्रशासन करण्याची कला किंवा कंट्रोलिंग पावर किती आलेली आहे। जैसे शरीर की स्थूल कर्मेंद्रियां आत्मा के कंट्रोल से चलती है, जब चाहे, जैसे चाहे और जहाँ चाहे वैसे चला सकते हैं और चलाते रहते हैं। स्थूल कर्मेंद्रियांना आत्मा काय करते, कंट्रोल करते ना। जिथं जशा जितका वेळ पाहिजे तितका वेळ आपण त्या कर्मेंद्रियांना हलवू शकतो। आपला हात आहे, आपल्याला वाटलं साईडला न्यायचा नेऊ शकतो, वरती वाटला नेऊ शकतो। मग तसं शिवबाबा सांगतात की आपल्याला आपल्या ज्या सूक्ष्म कर्मेंद्रियात त्यांच्यावर सुद्धा तसं कंट्रोल ठेवता आलं पाहिजे। जैसे हाथ पाव
स्थूल शक्तियाँ हैं, ऐसे मन, बुद्धि, संस्कार आत्मा की सूक्ष्म शक्तियाँ हैं। सूक्ष्म शक्तियों के ऊपर कंट्रोल करने की पावर अर्थात मन बुद्धि को, संस्कारों को जब चाहे, जहाँ चाहे, जैसे चाहे, जितना समय चाहे ऐसे कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर आई है। सर्वांच्यामध्ये ही कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर आली का बाबा विचारतायत? कारण जसं आपण स्थूल कर्मेंद्रियांना जिथं पाहिजे जसं पाहिजे तसं ठेवतो, वळवतो, हलवतो, मग तसं बाबांनी सांगितलं की मग तुमची मन, बुद्धी आणि संस्कार आहेत, मग त्या 3 सूक्ष्म शक्तींना सुद्धा तुम्ही जेव्हा पाहिजे, जिथं पाहिजे, जसं पाहिजे, जितका वेळ पाहिजे तितकं तुम्ही त्यांना स्थित ठेवू शकता का? कंट्रोल आहे का? क्योंकि इस ब्राह्मण जीवन में मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी बनते हो। इस समय की प्राप्ति सारा कल्प राज्य रूप और पुजारी के रूप में चलती रहती है। जितना ही आधा कल्प विश्व की राज्य सत्ता प्राप्त करते हो, उस अनुसार ही जितना शक्तिशाली राज्य पद व पूज्य पद मिलता है, उतना ही भक्ति मार्ग में भी श्रेष्ठ पुजारी बनते हो। बाबांनी सांगितलं विश्वाची राज्य सत्ता तुम्ही प्राप्त करता, त्याच्या अनुसार तितकं शक्तिशाली राज्यपद किंवा पूज्यपद तुम्हाला मिळतं आणि त्याच्याच आधारावर बाबांनी सांगितलं की भक्ती मार्गामध्ये सुद्धा तुम्ही तितके श्रेष्ठ पुजारी बनता। भक्ति में भी श्रेष्ठ आत्मा की मन, बुद्धि, संस्कारों के ऊपर कंट्रोलिंग पावर होती है। भले भक्ती मार्गामध्ये जरी असेल तरी पण बाबांनी सांगितलं की भक्ती मार्गामध्ये सुद्धा मन, बुद्धी, संस्कारावर चांगल्यापैकी जे श्रेष्ठ आत्मे आहेत ना भक्ती मार्गामध्ये पण त्यांच्यावर चांगल्यापैकी कंट्रोल होतं मन बुद्धीवर। भक्तों में भी नंबरवार शक्तिशाली भक्त बनते हैं, अर्थात जिस इष्ट की भक्ति करने चाहे, जितना समय चाहे, जिस विधि से करना चाहे, ऐसे भक्ति का फल भक्ति की विधि प्रमाण संतुष्टता, एकाग्रता, शक्ति और खुशी को प्राप्त करते हैं। बघा भक्ती मार्गामध्ये सुद्धा बाबांनी सांगितलं की भक्त सुद्धा नंबरवार शक्तिशाली आहेत आणि त्यांच्या भक्तीचं फळ पण त्यांना मिळतं। मग ते भक्ती मार्गामध्ये सुद्धा बघा जितका वेळ पाहिजे, जसं पाहिजे, ज्या विधीनं पाहिजे तितका वेळ ते एकाग्र बसून ते मेहनत ते करतात भक्तीची तेवढी। मग त्याचं त्यांना फळ काय मिळतं? बाबांनी सांगितलं भक्तीचं फळ तर विधीप्रमाणे त्यांना संतुष्टता, एकाग्रता, शक्ती आणि खुशी ह्या 4 गोष्टी त्यांना मिळतात। लेकिन राज्य पद और भक्ति के शक्ति की प्राप्ति का आधार यह ब्राह्मण जन्म है। आपल्याला राज्यपद मिळवायचे सत्ययुगामध्ये, द्वापर युगापासून भक्ती होणार आहे। भक्तीमध्ये सुद्धा बाबांनी सांगितलं ते श्रेष्ठ आत्मे बनतात आणि ते जे श्रेष्ठ भक्त आहे तर त्यांचं सुद्धा मन, बुद्धी, संस्कारावर चांगल्यापैकी कंट्रोल असणार आहे। पण राज्यपद आणि भक्तीची शक्तीची जी प्राप्ती आहे त्याचा आधार आहे बाबांनी सांगितलं संगम युगावरचं ब्राह्मण जीवन। तो ब्राह्मण जन्मामध्ये जे काही तुम्ही पुरुषार्थ कराल त्याच्या अनुसार तुमचं राज्यपद आणि भक्तीची शक्तीची प्राप्ती होईल। तो इस संगम युग का छोटा सा एक जन्म सारे कल्प के सर्व जन्मों का आधार है। जैसे राज्य करने में विशेष बनते हो वैसे ही भक्त भी विशेष बनते हो, साधारण नहीं। संगम युगावरचा पुरुषार्थ किती महत्त्वाचा आहे बघा। आत्ता जसा तुम्ही पुरुषार्थ करता त्याच्या अनुसार तुम्हाला राज्यपद तर मिळणार आहे सतयुगातलं, पण त्याचबरोबर बाबांनी सांगितलं की भक्तीमध्ये सुद्धा तुम्ही साधारण भक्त नाही, भक्त सुद्धा विशेष भक्त बनणार, साधारण नहीं बनणार। भक्त माला वाले भक्त अलग है, लेकिन आपे ही पूज्य, आपे ही पुजारी आत्माओं की भक्ति भी विशेष है। तो आज बाप दादा बच्चों के इस मूल आधार जन्म को देख रहे हैं। मग आज बाबा कोणाला बघत आहे तर जे बच्चे
आपेही पूज्य आपेही पुजारी आत्मे जे आहेत, जे विशेष भक्ती करतात, तर बाबांनी सांगितलं की त्यांना मी आज विशेष बघत आहे. आणि ते संगमयुगाचं जे आपलं रूप आहे ना, संगमयुगातला जन्म, तर बाबांनी सांगितलं की मी तुमचा म्हणजे हा मूल आहे, हा आधार आहे त्याचा. जे काही राज्यपद आणि द्वापरयुगातली भक्ती असेल ना, तर त्याचा आधार हा संगमयुगावरचा आपला ब्राह्मण जन्म आहे आणि बाबा त्याला बघतायत. आदि से अब अंत ब्राह्मण जीवन में रूलिंग पावर, कंट्रोलिंग पावर सदा और कितनी परसेंटेज में रही है। इसमें भी पहले अपने ही सूक्ष्म शक्तियों की रिझल्ट चेक करो. सर्वात पहिले काय करा, चेकिंग करायची. तर अगोदर आपलीच चेकिंग करा, आपल्या सूक्ष्म शक्तींची चेकिंग करा की मन बुद्धी संस्कार माझ्या कंट्रोलमध्ये आहेत का. इसमें भी पहले अपने ही सूक्ष्म शक्तियों की रिजल्ट को चेक करो. रिजल्ट में क्या दिखाई देता है. इन विशेष 3 शक्तियों मन बुद्धि संस्कार पर कंट्रोल हो तो इसको ही स्वराज्य अधिकारी कहा जाता है. स्वराज्य अधिकारी कुणाला म्हटलं जाईल, ज्याचं स्वतःवर राज्य आहे, ज्याचं स्वतःच्या कर्मेंद्रियांवर राज्य आहे, ज्याच्या स्वतःच्या सूक्ष्म कर्मेंद्रियांवर राज्य आहे. कोणत्या सूक्ष्म कर्मेंद्रिया, मन बुद्धी आणि संस्कार, याच्यावर ज्यांचं कंट्रोल आहे, बाबांनी सांगितलं त्यांना म्हटलं जाईल स्वराज्य अधिकारी. तो यह सूक्ष्म शक्तियाँ ही स्थूल कर्मेंद्रियों को संयम और नियम से चला सकती है. म्हणून मुख्य आहे आपल्या सूक्ष्म कर्मेंद्रिय, अगोदर त्यांच्यावर आपल्याला कंट्रोल ठेवावं लागेल. रिजल्ट क्या देखी, जब जहां और जैसे इन 3 बातों में अभी यथाशक्ति है. सर्वशक्ती नहीं है लेकिन यथाशक्ती है. बाबांनी सांगितलं या 3ही शक्तीमध्ये जेव्हा जसं जिथे पाहिजे तिथे आपण त्यांना अजून नाही करू शकत, यथाशक्ती करत आहे, सर्व शक्ती नाही. जिसको डबल विदेशी अपनी भाषा में समथिंग अक्षर यूज करते हैं तो इसको ऑलमाइटी अथॉरिटी कहेंगे. समथिंग म्हणजे थोडंसं. मग बाबांनी सांगितलं की थोडं थोडं यूज करतोय त्या शक्तींना, किंवा त्या थोड्या थोड्या कंट्रोलमध्ये आहेत. मग बाबांनी सांगितलं मग त्याला ऑलमाइटी अथॉरिटी म्हणता येईल का, सर्वोच्च शक्ती म्हणता येईल का, सर्व शक्तींचे अधिकारी म्हणता येईल का, नाही म्हणता येणार ना. माइटी तो है लेकिन ऑल है. बाबांनी सांगितलं चला तुमच्याकडे ती शक्ती तर आहे पण सर्व नाही ना. शक्ती आहे पण सर्व शक्ती नाही. वास्तव में इसको ही ब्राह्मण जीवन का फाउंडेशन कहा जाता है. ब्राह्मण जीवनाचं हे फाउंडेशन आहे, यथाशक्ती नाही तर सर्व शक्ती. जिसका जितना स्व पर राज्य है, अर्थात स्व को चलने और सर्व को चलाने की विधि आती है, वही नंबर आगे लेता है. इस फाउंडेशन में अगर यथाशक्ति है तो ऑटोमेटिकली नंबर पीछे हो जाता है. जिसको स्वयं को चलाने और चलने आता है वह दूसरों को भी सहज चला सकते हैं, अर्थात हैंडलिंग पावर आ जाती है. सिर्फ दूसरे को हैंडल करने के लिए हैंडलिंग पावर नहीं चाहिए. आज बाबांनी सांगितलं दुसऱ्यांना हँडल करण्याची चांगली हँडलिंग पॉवर आहे, पण स्वतःच्या कर्मेंद्रिया सूक्ष्म कर्मेंद्रिया त्या काय आपल्याला हँडल होत नाही. आपलं मनच आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, मनालाच हँडल करता येत नाही आणि आपण बाकीच्यांना हँडल करायला निघतो, त्यांना कंट्रोल करायला निघतो. पण बाबांनी सांगितलं कंट्रोलिंग पॉवर हँडलिंग पॉवर सर्वांकडे आहे, पण ती फक्त दुसऱ्यांना कंट्रोल हैंडल करण्यासाठी. जो अपनी सूक्ष्म शक्तियों को हैंडल कर सकता है वह दूसरों को भी हैंडल कर सकता है. जो आपल्या मन बुद्धी संस्कार या ज्या सूक्ष्म शक्ती आहेत, या सूक्ष्म शक्तींना जो हँडल करू शकतो, कंट्रोल करू शकतो, बाबांनी सांगितलं तो दुसऱ्यांना पण हँडल करू शकतो. तो स्व के ऊपर कंट्रोलिंग पावर
रूलिंग पावर सर्व के लिए यथार्थ हैंडलिंग पावर बन जाती है। चाहे अज्ञानी आत्माओं को सेवा द्वारा हैंडल करो, चाहे ब्राह्मण परिवार में स्नेह संपन्न संतुष्टता संपन्न व्यवहार करो, दोनों में सफल हो जाएंगे। क्योंकि कई बच्चे ऐसे हैं जो बाप को जानना, बाप का बनना और बाप से प्रीत की रीति निभाना यह बहुत सहज अनुभव करते हैं, लेकिन सभी ब्राह्मण आत्माओं से चलना इसमें समथिंग कहते हैं। बाबांनी सांगितलं की आपल्याला सर्वांना हँडल करता आलं पाहिजे, मग ते अज्ञानी असतील किंवा ब्राह्मण परिवाराचे बच्चे असतील। मग अज्ञानी आत्मा असतील तर त्यांना सेवेच्या द्वारे आपल्याला हँडल करावं लागेल। आणि जे ब्राह्मण परिवारामध्ये आहेत बाबांनी सांगितलं, मग त्यांना संतुष्टतेने संपन्न व्यवहार आपला असला पाहिजे। ह्या दोन्ही गोष्टी असतील तर दोनही प्रकारच्या आत्म्यांना आपण हँडल करू शकतो। अज्ञानी आत्म्यांना सेवेच्या द्वारे आणि ब्राह्मण परिवारामध्ये स्नेह संपन्न आणि संतुष्टता संपन्न व्यवहार। आणि मग बाबांनी सांगितलं काही बच्चे कसे आहेत, बाबांना जाणतात, बाबांचं बनतात आणि बाबांच्या बरोबर जी प्रीतची रीती निभवायची आहे त्याच्यामध्ये पण सहज अनुभव करतात, पण सर्व ब्राह्मण आत्म्यांमध्ये चालायला थोडे यथाशक्ती आहे। आम्हाला बाबा आवडतो, ज्ञान आवडतं, योग आवडतो, सेवा आवडते, पण एकटं सेवा करायची। संगठनात आलं का हे बाबाचे बच्चे पण काय सगळे गुणवान नाही आहेत। यांच्यामध्ये हा अवगुण आहे, त्यांच्यामध्ये तो अवगुण आहे, त्याच्यामुळे यांच्यासोबत आमची सेवा आम्हाला नका देऊ, त्यांच्यासोबत आमच्या सेवेची सूत्र नाही जुळणार। कुणी असो यथाशक्ती नाही, बाबांनी सांगितलं सर्व शक्ती पाहिजे, थोडं नाही भरपूर आणि सदा। मग बाबांनी सांगितलं की परिवाराची गोष्ट म्हटलं की मग मात्र तिथं त्यांच्यासोबत चालायला समथिंग हा शब्द येतो, म्हणजे थोडं थोडं। इसका कारण क्या है? बाप से निभाना सहज क्यों लगता है? मुख्य गोष्ट काय माहिती का, बाबा काही म्हणत नाही की आपल्यात अवगुण जरी असला, आपली एखादी गोष्ट श्रीमताच्या विरुद्ध झाली, पटली नाही, तर बाबा आपल्याला डायरेक्ट काही म्हणत नाही ना, तरी उद्या पुन्हा म्हणून मिठे बच्चे, त्याच्यामुळे बाबाचं ना आपलं पटतं का, कारण बाबा पटून घेतात। आणि आपण देहधारी असल्यामुळं काय झालं, टकराव होतो, कारण आपल्याला काय वाटतं आपण जसे तसं समोरच्यानी तसंच बनलं पाहिजे। बघा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव सुद्धा केव्हा आवडतो, आपल्या मनासारखं जर तो करत असला तर मग तो चांगल्या स्वभावाचा असतो। आपल्या मनाच्या एखादी विरुद्ध गोष्ट केली की मग तो आवडत नाही, मग तो जरा खराब आहे किंवा तो चांगला नाही आहे, लगेच आपल्या मुखातून पटकन हा शब्द निघून जातो। तसं बाबांनी काय केलं माहिती का, जे आहेत जसे आहेत तसं आपल्याला स्वीकार केलेलं आहे, बाबांची काहीही कंडिशन नहीं है। तो देखो बाबा क्या कहते हैं, इसका कारण क्या है, बाप से निभाना सहज क्यों लगता है? क्योंकि दिल का प्यार अटूट है, प्यार में निभाना सहज होता है। जिससे प्यार होता है उसका कुछ शिक्षा का इशारा मिलना भी प्यारा लगता है और सदैव दिल में अनुभव होता है कि जो कुछ कहा मेरे कल्याण के लिए कहा, क्योंकि उसके प्रति दिल की श्रेष्ठ भावना होती है। ये पॉइंट बहुत मुख्य है, महत्त्वपूर्ण है। बाबा सांगतात की एखादी जर आपली स्नेही व्यक्ती असेल, ज्याच्यावर आपला स्नेह आहे, प्रेम आहे, अटूट प्रेम आहे, त्या व्यक्तीनं आपल्याला आपल्या एखाद्या चुकीची जरी शिक्षा दिली, इशारा दिला, तरी पण आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती भाव चांगला असतो की माझ्या कल्याणासाठी त्यांनी ही गोष्ट सांगितली। ज्याच्याशी स्नेह आहे त्यांनी सांगितलं तर, आणि ज्याचे स्वभाव संस्कार नाही जुळत त्यांनी आपली एखादी कल्याणाची गोष्ट सांगितली तरी आपण काय म्हणणार, ते आमच्यातली कमी काढतात किंवा त्रुटी काढतात, चूक काढतात, कारण तो अटूट स्नेह नाही आहे ना, तिथं निस्वार्थ स्नेह नाही आहे ना। म्हणून बाबांनी सांगितलं की जिथं अटूट प्रेम आहे, दिलचं प्रेम आहे, तर तिथं बाबांनी सांगितलं की बुद्धीमध्ये लगेच येईल की ठीक आहे याच्यात माझं काहीतरी कल्याण असेल। आणि बाबांनी सांगितलं की त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रेष्ठ भावना आहे,
शिवबाबांच्या प्रति सर्वांच्या मनामध्ये भावना कशी आहे? श्रेष्ठ भावना है। तो जैसे आपके दिल में उनके प्रति श्रेष्ठ भावना है, वैसे ही आपकी शुभ भावना का रिटर्न दूसरे द्वारा भी प्राप्त होता है। जैसे गुंबज में आवाज करते हो तो वही आवाज लौटकर आपके पास आती है। तो जैसे बाप के प्रति अटूट, अखंड, अटल प्यार है, श्रेष्ठ भावना है, निश्चय है, ऐसे ब्राह्मण आत्माएं नंबरवार होते हुए भी आत्मिक प्यार अटूट, अखंड है। स्नेह असेल तर रिटर्न मध्ये आपल्याला स्नेह मिळेल, शुभ भावना असेल तर शुभ भावना मिळेल। मग जे आहे ते रिटर्न आपल्याला मिळतं। मग बाबांवर आपलं अटूट, अखंड, अटल प्रेम आहे आणि श्रेष्ठ भावना आहे, निश्चय आहे। तसं बाबांनी सांगितलं की भले ब्राह्मण परिवार आहे, मग या परिवारामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या प्रती भले स्वभाव संस्कार प्रत्येकाचे अलग अलग आहेत, पण तरी सुद्धा बाबांनी सांगितलं की नंबरवार असून पण आपलं आत्मिक अटूट आणि अखंड प्रेम आहे का? देखो बाबा आगे क्या कहते हैं। बाबा कहते हैं वैरायटी चलन, वैरायटी संस्कार देखकर प्यार करते हैं तो वह अटूट और अखंड नहीं होता है। बघा त्यांचे व्हरायटी संस्कार, व्हरायटी चलन ते बघून जर आपण प्रेम करत असलो तर ते अटूट आणि अखंड नाही राहणार। आपल्याला पहिला आत्मा बघावा लागेल, आत्मा आणि आत्म्याचे मूळचे गुण, ओरिजिनल गुण, आदी अनादी आत्म्याचं स्वरूप, त्या स्वरूपामध्ये समोरच्या आत्म्याला बघितलं पाहिजे, तेव्हा ते स्नेह जो आहे ना अटूट अखंड ते राहील। किसी भी आत्मा के अपने प्रति व दूसरों के प्रति चलन अर्थात चरित्र व संस्कार दिल पसंद नहीं होंगे तो प्यार में परसेंटेज की कमी हो जाती है। लेकिन आत्मा का श्रेष्ठ आत्मा के भाव से आत्मिक प्यार, उसमें परसेंटेज नहीं होती। आत्मा के रूप से, ओरिजिनल रूप से आप देखो तो उसमें परसेंटेज नहीं होती। हर एक आत्मा जो है वो तो अच्छी है ना, स्वभाव, संस्कार, परिवार, वातावरण, इसके कारण थोड़ा वो गड़बड़ हो गई, नहीं तो ओरिजिनल आत्मा जो है वो हमारी आदि अनादि उसके जो संस्कार है वो तो अच्छे ही है ना। तो बाबा कहते हैं जब हम आत्मा का श्रेष्ठ आत्मा के भाव से आत्मिक प्यार से देखेंगे तो परसेंटेज कमी नहीं होगी। कैसे भी संस्कार हो, चलन हो, लेकिन ब्राह्मण आत्माओं का सारे कल्प में अटूट संबंध ईश्वरीय परिवार है। बाप ने हर आत्मा को विशेष चुनकर ईश्वरीय परिवार में लाया है। बाबांचे सर्व बच्चे विशेष आहेत आणि स्वयं भगवानानं निवडलंय, म्हणून बाबांचा एक एक बच्चा जो आहे तो कसा आहे? विशेष आहे ना, साधारण नाही आहे। मग आपलं परिवाराशी स्नेह पण कसा पाहिजे? अटूट पाहिजे, कारण आपला अटूट संबंध आहे, ईश्वरीय परिवार आहे आणि शिवाय शिवबाबांनी प्रत्येक आत्म्याला निवडलेला आहे। अपने आप नहीं आए हैं, आप जो आए हो अपने आप नहीं आए हो, आपको किसने लाया है? बाप ने लाया है। हाँ, ऐसा तो नहीं लगता किसी को हम खुद आए थे सेंटर पे? हाँ, ऐसा तो नहीं लगता किसी को? बाबा कहते हैं कि अपने आप नहीं आए हैं, बाप ने लाया है। तो बाप को सामने रखने से हर आत्मा से भी आत्मिक अटूट प्यार हो जाता है। किसी भी आत्मा की कोई बात आपको पसंद नहीं आती, तब ही प्यार में अंतर आता है। देखो बाबा ने भी वो बात कह दी, प्यार में अंतर क्यों आता है? क्योंकि हमें किसी आत्मा की बात अच्छी नहीं लगती है तो प्यार में अंतर आ जाता है। हमारे पसंद की बातें करे तो वो आत्मा अच्छी है, और हमारी पसंद की ना करे, खुद के पसंद की करे तो वो आत्मा अच्छी नहीं है। उस समय बुद्धि में यही रखो कि इस आत्मा को
किसने पसंद किया है? बाप ने। इस आत्मा को बाप ने पसंद किया है, तो भगवान की पसंद से मेरी पसंद ऊंची या परफेक्ट हो सकती है? तो बाप की पसंद है तो उसमें तो कोई डाउट ही नहीं है, भगवान ने पसंद कर लिया। अवश्य कोई विशेषता है तब तो बाप ने पसंद किया। भले चलो 5 अवगुण हो उस आत्मा में, 9 अवगुण हो, लेकिन कुछ तो विशेषता बाप ने उसमें देखी, तभी तो भगवान ने उसको चुन लिया। भगवान ने चुन लिया, ये कोई साधारण बात नहीं है। वो आत्मा बहुत विशेष है। तो जिसको भी देखो उसको किस रूप में देखो, ये आत्मा विशेष आत्मा है। शिव बाबा की पसंद है, शिव बाबा की पसंद हमारी पसंद है। शिव बाबा को जो अच्छा लगता है वो मुझे अच्छा लगता है या लगना चाहिए। हाँ? या कभी कभी लगता है, मुरली सुनते हैं तो अच्छा लगता है, यहाँ से घर गए, बाबा को क्या पता है हमारे घर के कैसे हैं। हाँ? या तो सब बहनों के सामने, बड़े जो है उनके सामने तो अच्छा रहते, लेकिन जब सेवा करते तो हमको पता ही है कैसे सेवा करते। बाप ने पसंद किया ना, तो बाप की पसंद के ऊपर आपको डाउट है? बाप की पसंद आपको लगता है गलत हो सकती है? अगर बाप की पसंद गलत है तो हम भी गलत हैं। हाँ, तो इसीलिए कभी भी ऐसा संकल्प नहीं आना चाहिए, क्योंकि बाप की पसंद मेरी पसंद है। तो बाप ने पसंद किया है, जरूर कोई विशेषता है, तभी तो बाबा ने पसंद किया है। शुरू से बाप दादा बच्चों को यह सुनाते रहते हैं कि मानो 36 गुणों में किसमें 35 गुण नहीं है। 36 गुणापैकी 35 गुण त्या आत्म्यात नाही आहेत। बघा 35 गुण नहीं है, लेकिन एक गुण भी विशेष है, तब तो बाप ने उसको पसंद किया। इसको कहते बड़ी दिल। 36 पैकी 35 गुण नाही आहेत, फक्त एकच गुण आहे, आणि ते एका गुणावर बाबांनी पसंद केलेले बच्चन। मागे पण एका मुरलीमध्ये बाबांनी खूप सुंदर सांगितलं होतं की बाबांनी सांगितलं होतं की भले बच्चांमध्ये काहीच गुण नाही आहे, पण एक गुण आहे बच्चांमध्ये, कोणता? की त्यांनी बाबांना ओळखलं, बाप को पहचाना, ये उनमें बहुत अच्छा गुण है, एक ही गुण, उसके कारण बाबा को वो पसंद है कि उन्होंने बाप को पहचाना। दुनिया के अंदर ऐसे कितने बड़े बड़े लोग होते हैं, बुद्धिवान लोग होते हैं, वो भी भगवान को नहीं पहचान सकते, लेकिन इन्होंने भगवान को पहचाना, ये इनके अंदर की बहुत बड़ी विशेषता है। तो इसीलिए आज बाबा कहते हैं कि भले उनके अंदर 35 गुण नहीं है, लेकिन एक विशेष गुण है, तो बाबा ने उनको पसंद किया है। बाप ने उनके 35 अवगुण देखे व एक ही गुण देखा। क्या देखा? सबसे बड़े ते बड़ा गुण व विशेषता बाप को पहचानने की बुद्धि, बाप के बनने की हिम्मत, बाप से प्यार करने की विधि है, जो सारे कल्प में धर्म पिताओं में भी नहीं थी, राज्य नेताओं में भी नहीं, धनवानों में भी नहीं, लेकिन उस आत्मा में है। शायद यही मुरली होगी। तो देखो बाबा ने कहा की उनके, बाबांनी सांगितलं की बघा त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा गुण आहे, सगळ्यात मोठी विशेषता आहे कोणती? की त्यांनी बाबांना ओळखलं, बाबांचे बनण्याची हिम्मत त्यांनी ठेवली, बाबांवर प्रेम करण्याची विधी त्यांना कळाली, का जी पूर्ण कल्पामध्ये बाबांनी सांगितलं धर्मपिता, राज्य नेता, धनवान, कुणामध्येच ही विशेषता नाही आहे, आणि ही विशेषता फक्त बाबांच्या बच्चांमध्ये, का त्यांनी बाबांना ओळखलं, बाबांचे बनले। बाप आप सबसे पूछते हैं कि आप जब बाप के पास आए तो क्या गुण संपन्न होके आए थे? बाबा आप सबसे प्रश्न पूछ रहे हैं कि जब आप बाप के पास आए तो सर्व गुणों से संपन्न बन के बाबा के पास आए थे। तो देखो अपने को देखना चाहिए, जब भी किसी आत्मा का ऐसा कोई अवगुण या कोई कमी देख करके हमारी स्थिति खराब होवे, तो सिर्फ उस टाइम इतना याद करो, इतना स्मृति में लाओ कि मेरे में भी जब अवगुण थे तो भगवान ने पसंद कर लिया ना। तो भगवान की पसंद मेरी पसंद है, भगवान का परिवार मेरा परिवार है।
जो है संगम युग पर अच्छा है, कल्याणकारी है, सर्वश्रेष्ठ है। बाप ने आपकी कमजोरियों को देखा क्या? हिम्मत बढ़ाई ना कि आप ही मेरे थे, है और सदा बनेंगे, तो फॉलो फादर करो ना। बाबा म्हणतात की मी तर तुमची हिम्मत वाढवली की तुम्हीच माझे बच्चे होते आहे आणि माझे बच्चे बनून राहणार, मग तसंच फक्त बाबांना फॉलो करायचं, बाबांचं अनुकरण करायचं। जब विशेष आत्मा समझ किसको भी देखेंगे, संबंध संपर्क में आएंगे, तो बाप को सामने रखने से आत्मा में स्वतः ही आत्मिक प्यार इमर्ज हो जाता है। तो हर आत्मा को विशेष आत्मा की नज़र से देखना है, जिसके भी संबंध संपर्क में आते की कशी जरी आत्मा असेल तर प्रत्येक आत्म्याच्या प्रती आपली दृष्टी कशी पाहिजे? श्रेष्ठ पाहिजे, शुभ भावना पाहिजे। आणि ज्यावेळेस आपली शुभ भावना, श्रेष्ठ भावना असेल ना, तर मग त्यावेळेस काय होईल? अटूट स्नेह, ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाकीचा पुरुषार्थ करावा लागतो ना, तर तो बाकीचा पुरुषार्थ आपल्याला करावा लागणार नाहीये। जसं बाबांनी आपल्यामध्ये गुण बघितले, विशेषता बघितले, तसं आपण बघायचे। आपके स्नेह से सर्व के स्नेही बन जाएंगे और आत्मिक स्नेह से सदा सभी द्वारा सद्भावना, सहयोग की भावना स्वतः ही आपके प्रति दुआओं के रूप में प्राप्त होगी। ऐसे वो खाली नहीं जाएगी आपकी भावना। जितनी आपकी सद्भावना होगी, सहयोग की भावना होगी, उतना उन आत्माओं की हमको दुआएं प्राप्त होगी। इसको कहते हैं रूहानी यथार्थ हँडलिंग। याला म्हणतात यथार्थ रूहानी हँडलिंग करणं। बाप दादा आज मुस्कुरा रहे थे, आज बाबा मुस्कुरा रहे थे। तो बाप के मुस्कुराने का कारण क्या है? देखो, बच्चों में 3 शब्दों के कारण कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर कम हो जाती है। वह 3 शब्द है, एक व्हाई, व्हाई माना क्यों, व्हाट, व्हाट माना क्या, और वांट माना चाहिए। यह 3 शब्द खत्म कर एक शब्द बोलो। व्हाई आए तो भी एक शब्द बोलो, वाह। जेव्हा का शब्द येतो ना, तर का शब्द आला की काय म्हणायचं? वाह। व्हाट शब्द आए तो बोलो वाह। वाह शब्द तो बोलना आता है ना, म्हणून पहा बरं सगळं येतं का? हां, कोणता शब्द? एका सुरात माझा म्हणजे जरा किती छान वाटतं। तो वाह कहना सहज है और अच्छा लगता है ना। वाह वाह म्हणायला, चांगलं चांगलं म्हणायला चांगलं वाटतं ना। वाह शब्द तो बोलना आता है ना। वाह बाबा, वाह मैं, वाह ड्रामा, सिर्फ वाह बोलो तो यह 3 शब्द खत्म हो जाएंगे। वाह बाबा, वाह मैं और वाह ड्रामा। उस दिन भी सुनाया ना कि बाप दादा ने कौन सा खेल देखा। आप लोगों का एक चित्र पहले का बनाया हुआ है, जिसमें दिखाया है योगी योग लगा रहा है, बुद्धि को एकाग्रचित कर रहा है, बैलेंस रख रहा है, बैलेंस की तराजू दिखाई है। जितना बुद्धि को बैलेंस करता, उतना कोई बंदर आकर बैठ जाता। जितकं बॅलन्स करायला गेलं का तितकं एखादं बंदर म्हणा विकार किंवा एखादा अवगुण येऊन त्याच्यात बसणार। इन तीनों बातों के बंदर आ जाते हैं तो बैलेंस क्या होगा? हलचल हो जाएगी, बैलेंस नहीं होगा। यह 3 शब्द बैलेंस को समाप्त कर देते हैं, बुद्धि को नचाने लगते हैं। बंदर आराम से बैठ सकता है क्या? आज बाबांनी या 3 शब्दांना माकड म्हटलंय। माकड कधी शांत नाही बसत, ते उड्या मारत राहतं। मग तसं बाबांनी सांगितलं ते माकड येऊन बसलं की ते तुम्हालाही शांत बसू देत नाही। बघा बरं, मनामध्ये प्रश्न निर्माण झाले की किती बेचैन असतो आपण, किती हलचल असते। आणि वाह वाह केलं तर वाह बाबा, वाह मैं, वाह ड्रामा,
वाह वाह के गीत गाते रहो तो कितना खुशी में, शांत, बैलेंस में रहोगे। और कुछ नाही तो पुंछ को तो हिलाता रहेगा। जरी नाही काही हलवते, माकड शेपटी तरी हलवल, पण ते काही शांत बसणार नाहीये। तो इसमें बैलेंस न होने के कारण बाप द्वारा हर कदम में जो दुआएं मिलती है वह आत्मिक स्नेह कारण परिवार द्वारा जो दुआएं मिलती है उससे वंचित हो जाते। जैसे बाप से संबंध रखना आवश्यक है, ऐसे ईश्वरीय परिवार से संबंध रखना भी अति आवश्यक है। बाबांनी अति शब्द लावला बरं। बाबांनी सांगितलं की जसं आपल्याला ईश्वरीय परिवारासोबत संबंध ठेवणं बाबांनी सांगितलं अति आवश्यक आहे। बाबाशी सर्वांना संबंध आवश्यक आहे का नाही? बाबांनी तिथं आवश्यक शब्द वापरला। बाप से संबंध रखना आवश्यक है और ईश्वरीय परिवार से संबंध रखना अति आवश्यक है। सारे कल्प में नंबर 1 आत्मा ब्रह्मा बाप और ईश्वरीय परिवार के संबंध संपर्क में आना है। ऐसे नहीं समझना, अच्छा बाप तो हमारा है, हम बाप के हैं, बाकी कोणाशी काय घेणं देणं, मी बाबाचा आहे आणि बाबा माझा आहे, परिवाराशी मला काही घेणं देणं नाही। सत्युगात राजाई करायला याल का मग? हां, सत्युगात राजाई करायची म्हटल्यावर संघटन पाहिजे, परिवार पाहिजे, आणि आपला परिवार तर खरंच खूप चांगला आहे। मी तर नेहमी सर्वांना सांगत असते, ते लौकिकमध्ये पण नाही म्हणत छोटा परिवार सुखी परिवार, तसा आपला परिवार फार मोठा नाही आहे पण छान आहे, सुखी आहे। सगळे भाऊ बहिणी पण खूप ॲडजस्टिंग पॉवर, एकमेकाला समजून घेणं, ठीक आहे। छोटे मोठे स्वभाव संस्कार, आज जसं बाबांनी सांगितलं ना, भले 35 अवगुण असतील पण एक गुण असा प्रत्येकामध्ये का ज्याने बाबावर खूप प्रेम केलं, आणि बाबाच्या प्रेमाखातीर बाबाला कोणी सोडत नाही। भले ठीक आहे आपले स्वभाव संस्कार कधी कधी होतात उपर नीचे, पण बाबावर प्रेम अटूट आहे, त्याच्यामुळे कुणीही हलचलमध्ये येत नाही, बाबाला सोडू शकत नाही। म्हणून बाबांनी सांगितलं की आपला हा परिवार जो आहे तो अति आवश्यक आहे, आणि एक माझा बाबा आणि मी असं नको, तर आपल्याला परिवार पण पाहिजे। यह भी 5 विद ऑनर की निशानी नहीं है, क्योंकि आप सन्यासी आत्माएं नहीं हो। एकांतमध्ये राहायला संन्यासी नाही आहे, बाबांनी सांगितलं तुम्हाला सर्वांना घेऊन चालायचं आहे, सर्वांच्या सोबत राहायचं आहे। आपण योग करायला बसलो का सगळ्यांना म्हटलं पाहिजे की चला आपण सगळे योग करू। आपण गप्पा मारायला लागलो की लगेच सगळ्यांना नाही म्हणे चला गप्पा मारू, पण एक जण योग करत असलं तर आपण त्यांना साथ दिली पाहिजे। कोणती गोष्ट योग्य आहे, कोणती गोष्ट आपल्या आत्मिक उन्नतीसाठी योग्य आहे, यथार्थ आहे, ती आपण करायला पाहिजे। कारण बाबांनी सांगितलं आपण संन्यासी नाही आहे एकटे राहणं, कारण बाबांनी आपल्याला संघटनच्या शक्तीचं सुद्धा तितकंच महत्त्व सांगितलेलं आहे। ऋषि मुनि की आत्माएं नहीं हो, सन्यासी भी नहीं हो, ऋषि मुनि की आत्माएं भी नहीं हो, विश्व से किनारा करने वाले नहीं हो, लेकिन विश्व का सहारा बनने वाली आत्मा हो। विश्वापासून किनारा करणारे नाही आहेत। बाबांनी सांगितलं तुम्ही विश्वाचा सहारा बनणार आहेत। सहारा बनणारा बाजूला जाऊन चालन का? सहारा द्यायला त्याला तिथं जवळच उभं राहावं लागतं आणि टेका द्यायला। मग आपण सहारा देणार आहेत, किनारा करणारे नाही आहेत। म्हणून ठीक आहे परिवारामध्ये राहतो, दुनियामध्ये राहतो, पण असा आपला व्यवहार पाहिजे की आपण तिथं गेल्यानंतर त्यांना 2 गोष्टी आपल्यातल्या देता आल्या पाहिजे, त्यांना मिळाल्या पाहिजे। असं नको वाटायला की नाही त्यांच्यात मिक्स नको व्हायला, त्यांचं वेगळं आपलं वेगळं नाही। असं राहायचं की त्यांना आपल्यासारखं बनण्याची इच्छा, आपल्याला घाबरले नाही पाहिजे, ते घाबरले नाही पाहिजे। त्यांनी म्हटलं पाहिजे की नाही यांच्यासारखं जीवन पाहिजे, यांच्यासोबत राहिलं पाहिजे। ते घरातल्या सदस्यांना पण म्हटले पाहिजे की नाही बाबा आमचं नाही जमत, पण तुम्ही यांच्यासोबत जात जा, यांचे गुण चांगले आहेत, स्वभाव चांगला आहे, संस्कार चांगला आहे, सर्वांना नाही का पकडून मिळून मिसळून राहणार आहेत। म्हणून आपण विश्वातला किनारा करणारे नाही तर त्याचा सहारा बनणारे आत्मा आहोत। विश्व किनारा नहीं लेकिन विश्व कल्याणकारी हो। ब्राह्मण आत्माओं की तो बात छोड़ो, लेकिन प्रकृति को भी परिवर्तन करने के सहारे आप हो।
परिवार के अविनाशी प्यार के धागे के बीच से निकल नहीं सकते हो. परिवाराच्या अविनाशी प्रेमाच्या धाग्यातून तुम्ही बाहेर निघू शकत नाही. धागा जर आतमधला निघून गेला तर सगळे मोती मोकळे होणार. विजयी रत्न प्यार के धागे के बीच से निकल नहीं सकते हैं. इसलिए कभी भी किसी भी बात में, किसी स्थान में, किसी सेवा से, किसी साथी से किनारा करके अपनी अवस्था को अच्छा बना के दिखाओ, यह संकल्प नहीं करना. बघा आता पुरुषार्थ तर करायचा आहे, स्थिती तर बनवायची, पण बाबांनी सांगितलं असं नाही का स्थान बदलायचं, सेवेपासून किनारा करायचा, सेवा साथींपासून किनारा करायचा आणि मग आपली अवस्था चांगली बनवून दाखवायची. मग ते कुणी अवस्था बनवीन तशी एकांत राहून. पण सर्व याच्यात राहून आपली स्थिती अचल अडोल बनली पाहिजे. राजा जनकसारखी. आज जानकी दादींचा स्मृती दिवस आहे ना, तर जानकी दादीसारखी अवस्था. जबाबदाऱ्या सांभाळल्या, खूप सगळ्या गोष्टी होत्या. विदेशमध्ये तर सगळ्या गोष्टी खूप ॲक्युरेट अलर्ट होऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण ते करत असताना सुद्धा माइंड एवढं स्टेबल ठेवलं, स्थिर ठेवलं. साधारण गोष्ट नाही आहे ही, सर्व सांभाळत असताना. मग अशी अवस्था पाहिजे की सर्वांच्या मध्ये राहून सुद्धा मनबुद्धी बाबाशी पाहिजे. सर्वांच्या सोबत राहून विश्व कल्याणाचा, विश्वसेवेचा संकल्प पाहिजे आणि मनबुद्धीमध्ये प्रत्येकाच्या प्रति शुभ भावना, शुभकामना पाहिजे. आपल्याला बाकीचं वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही पडणार. म्हणून हा संकल्प नको यायला की बाबा सगळ्यांपासून मला वेगळं राहून पुरुषार्थ करायचा आहे, स्थिती बनवायची आहे. बाबांनी सांगितलं नाही. कहते हैं ना हम इसके साथ नहीं चल सकते, उसके साथ चलेंगे. इस स्थान पर उन्नति नहीं होगी, दूसरे स्थान पर होगी. इस सेवा में विघ्न है, दूसरी सेवा से अच्छा होगा. यह सब किनारा करने की बातें हैं. अगर एक बार यह आदत अपने में डाली तो यह आदत आपको कहाँ भी टिकने नहीं देगी. बुद्धि को एकाग्र रहने नहीं देगी, क्योंकि बुद्धि को बदलने की आदत पड़ गई. यह भी कमजोरी गिनी जाएगी, उन्नति नहीं गिनी जाएगी. सदैव अपने में शुभ उम्मीदें रखो, ना उम्मीद नहीं बनो. जैसे बाप ने हर बच्चे में शुभ उम्मीदें रखी, तो आप भी न अपने से, न दूसरे से, न सेवा में ना उम्मीद, दिल शिकस्त नहीं बनो, दिल शाह बनो. शाह माना फ्राग दिल, बड़ी दिल वाला, सदा बड़ी दिल. कोई भी कमजोर संस्कार नहीं धारण कर लो. कोणतेही कमजोर संस्कार नका धारण करू. कशी आत्मा असू देत, आपण त्यांच्या सोबत राहू शकतो. आणि बाबा पण आपल्याला तिथंच पाठवतात जे आपल्याला जेवढं पेलवतं. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये आपलं मनमत चालवून किंवा नाही का सुटका नाही मिळवायचा प्रयत्न करायचा. एक आत्ता तुम्ही एक सोडलं ना, पुढं त्याच्यापेक्षा मोठा व्याजासहित तो हिसाब किताब समोर येईल. म्हणून आपल्याला आहे त्याला काय करायचं, प्रेमानं, स्नेहानं, शुभ भावना ठेवून नील करत पुढं चालायचं आहे. आणि बाबांनी सांगितलं की आपल्याला बडी दिलवाले बनायचे. माया भिन्न भिन्न रूप से कमजोर बनाने का प्रयास करती है, लेकिन आप माया के भी नॉलेज फुल होना कि अधूरी नॉलेज है. आप माया के नॉलेज फुल होना, अधूरी नॉलेज तो नहीं है ना आपको. बाबा ने देखो मुरली के अंदर हर बात का, हर प्रश्न का उत्तर दिया हुआ है, हर बात की नॉलेज दी हुई है. तो अभी हमको अधूरा नॉलेज तो नहीं है, सबको पूरा नॉलेज है, सिर्फ उसको समय पर यूज करना आना चाहिए. यह भी याद रखो कि माया नए नए रूप में आती है, पुराने रूप में नहीं, क्योंकि वह भी जानती है कि यह पहचान लेंगे. बात वही होती है लेकिन रूप नया धारण कर लेती है. समझा? समजलं? बाबा विचारतायत की माया वेगळ्या रूपानं येईल. माया तीच असणार, विघ्न तेच असणार, फक्त रूप वेगळं. कारण त्या रूपानं आलं का मायाला पण माहिती आहे. यांना माहिती होतं मी मागच्या वेळेस ह्या रूपाने गेले होते. मग पुढच्या वेळेस थोडं जरा रूप बदलून ते आपल्यासमोर येते. मग बाबांनी सांगितलं की
नवीन नवीन रूपानं ती समोर येईल, पण आपण मायाचे पण नॉलेजफुल आहोत ना, तर त्याच्यामुळे आपण त्याला ओळखून परिवर्तन करू शकतो. मग बाबांनी सांगितलं, समजलं का सगळ्यांना ही गोष्ट? अच्छा, टीचर्स माया के नॉलेजफुल हो, सिर्फ नॉलेज नहीं लेकिन नॉलेजफुल हो. फक्त नॉलेज नाही, ज्ञान नाही, त्या ज्ञानाने संपन्न आहात का, भरपूर आहात का, त्या ज्ञानाचे स्वरूप आहात का. बाप को पहचान लिया, सिर्फ यह नहीं सोचो माया को भी पहचानना है. अभी बंधन में बंध गई हो वह कठिन लगता है, मीठा बंधन लगता है या थोडा मुश्किल बंधन लगता है. बाबांच्या या स्नेहाच्या बंधनामध्ये आपण सगळेजण बांधलेलो आहे. तर बाबांनी सांगितलं हे बंधन काहींना कठीण वाटतं, पण बाबांनी सांगितलं की हे बंधन खूप गोड बंधन आहे, कारण भगवानाशी आपलं हे बंधन आहे. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये शिवबाबा आपल्याला इतकी मदत करतात, प्रत्येक परिस्थितीतून, प्रत्येक बंधनातून बाबा आपल्याला एकदम सहज बाहेर काढतात. सोचते हो यहाँ तो बहुत मरना पड़ेगा, बाप के बन गए, अब फिर यह करना कहाँ तक करेंगे. अगर यह पता होता तो आते ही नहीं, ऐसा सोच चलता है. काही नबाबांचं बनून कधी असा संकल्प आला असेल कुणाला की जर हे माहीत असतं ना एवढ्या सगळ्या समस्या येणार आहेत ब्रह्माकुमारी बनल्यावर, जीवन समर्पण केल्यावर, आधी माहीत असतं तर मी बाबाचं बनलेच नसते, जीवन समर्पणच केलं नसतं. बाबाने म्हटलं असं तर विचार नाही येत मनात. जहाँ प्यार है वहाँ मुश्किल नहीं. पतंगा भी क्षमा पर कुर्बान हो जाता है ना, हम भी बाप के ऊपर कुर्बान हो गए. तो आप श्रेष्ठ आत्माएं परमात्मा प्यार के पीछे मुश्किल अनुभव कर सकती हो. हम श्रेष्ठ आत्माएं परमात्मा प्यार के पीछे मुश्किल अनुभव कभी कर सकते हैं. हमने तो जीवन में कभी मुश्किल अनुभव नहीं किया, कितनी भी मुश्किलें आई होगी लेकिन बाबा ने बहुत सहज उसमें से बाहर निकाला है. कभी कभी वो अनुभवों को अभी देखते हैं, सोचते हैं, कभी याद आता है तो अभी वंडर लगता है कि भाई इतनी बड़ी बड़ी परिस्थितियाँ थी, कितना हम सहज आ गए, और वो परिस्थिति में वो परिस्थिति है ऐसा कभी लगा भी नहीं. और जब दूसरे देखते तो वो सोचते कि भाई इतना बड़ा पेपर था, ऐसा हो गया. आपको डर नहीं लगा, आपको कभी संकल्प नहीं आया? कभी संकल्प नहीं आया आज दिन तक. कभी जिंदगी में ऐसा एक सोच भी नहीं आई कि हम क्यों बाप के बने. इतनी समस्याएं थी, अगर पहले पता होता तो बाप के बनते ही नहीं, ऐसा गलती से भी संकल्प आज तक नहीं आया है. तो क्योंकि बाप के ऊपर प्यार है, तो हम श्रेष्ठ आत्माओं का बाप से प्यार है, तो प्यार के पीछे तो बाबा कहते हैं मुश्किल अनुभव नहीं होती. जब परवाना कुर्बान हो सकता है तो आप क्या नहीं कर सकते. जिस घड़ी मुश्किल अनुभव होता है तो जरूर प्यार की परसेंटेज में अंतर आ जाता है. इसलिए कुछ समय मुश्किल लगता है, अगर होवे ही मुश्किल तो सदा मुश्किल लगना चाहिए. कभी कभी मुश्किल लगता है, कभी कभी कितना मुश्किल हो परिस्थिति तो भी सहज लगता है, क्योंकि जब प्यार है तो सहज है, और प्यार की परसेंटेज कम हो गई तो मुश्किल है. परमात्मा और आपके बीच में कोई बात आ जाती है इसलिए मुश्किल हो जाता है और परसेंटेज में फर्क पड़ जाता है. वह बीच से निकाल दो तो फिर सहज हो जाएगा. मैं और बाप, हम दोनों के बीच में तीसरा कोई आ नहीं सकता. जब तीसरी कोई बात आ जाती है तो मुश्किल लगता है. मुश्किल कब लगता है? जब बीच में कोई आ जाता है. तो जब बाप और मैं हूं तो मुश्किल की कोई गुंजाइश ही नहीं है. तो बाबा कहते अगर कुछ है बीच में तो उसको क्या करो, निकाल दो. बाप दादा सदा कहते हैं टीचर्स अर्थात सदा स्वयं हिम्मत में रहने वाली और दूसरों को हिम्मत देने के निमित्त बनने वाली, नहीं तो टीचर बनी क्यों. देखो आज बाबा टीचर को पूछ रहे हैं कि टीचर बनी क्यों. क्योंकि टीचर जो है वो स्वयं हिम्मत में रहकर दूसरों को हिम्मत देने के निमित्त है. टीचर माना ही स्टूडेंट के निमित्त है. बाबा ने टीचर को निमित्त बनाया है तो स्टूडेंट के लिए निमित्त बनाया है.
कमज़ोर को हिम्मत दे आगे बढ़ाने की सेवा के निमित्त हो। सफल टीचर की पहली निशानी यह होगी, वह कभी हिम्मतहीन नहीं बनेगी। सफल टीचर की पहली निशानी आज बाबा ने सुनाई कि वह कभी भी हिम्मतहीन नहीं बनेगी। जो खुद हिम्मत में रहता है वह दूसरे को भी हिम्मत जरूर देता है। खुद में ही हिम्मत कम होगी तो दूसरे को भी नाही दे सकेंगे। आपल्यातच हिम्मत कमी असली तर आपण दुसऱ्यांना हिम्मत कशी देणार? म्हणून बाबांनी सांगितलं की ज्या निमित्त बहिणी आहेत, टीचर्स आहेत, त्यांना खूप हिम्मतवान राहावं लागेल, हिम्मत कमी व्हायला नको आहे, नाहीतर दुसऱ्यांना आपण हिम्मत कशी भरणार? कारण बाबांनी आपल्याला सर्वांमध्ये हिम्मत भरण्यासाठी निमित्त बनवलेलं आहे। अच्छा, चारों ओर के हिम्मत दे बच्चे, मदद दे बाप के अधिकार को अनुभव करने वाले, सदा स्वराज्य की शक्तियों को हर समय प्रमाण प्रयोग में लाने वाले, सदा बाप और सर्व आत्माओं के अटूट स्नेही, सदा हर कार्य में संबंध संपर्क में वाह वाह के गीत गाने वाले, ऐसे ऑलमाइटी अथॉरिटी बच्चों को बाप दादा का याद प्यार और नमस्ते। रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते, बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया। तो आज हम बच्चों को बाबा ने वरदान दिया है, प्लेन बुद्धि बन, सेवा के प्लान बनाने वाले, यथार्थ सेवाधारी भव। स्पष्टीकरण है, यथार्थ सेवाधारी उन्हें कहा जाता है जो स्व की और सर्व की सेवा साथ साथ करते हैं। स्व की सेवा में सर्व की सेवा समाई हुई हो, ऐसे नहीं दूसरों की सेवा करो और अपनी सेवा में अलबेले हो जाओ। सेवा में सेवा और योग दोनों ही साथ साथ हो, सेवा में सेवा और योग दोनों ही साथ साथ हो। इसके लिए प्लेन बुद्धि बनकर सेवा के प्लान बनाओ। प्लेन बुद्धि अर्थात कोई भी बात बुद्धि को टच नहीं करे, सिवाय निमित्त और निर्माण भाव के। हद का नाम, हद का मान नहीं लेकिन निर्माण, यही शुभ भावना और शुभ कामना का बीज है। निर्माणता हे शुभ भावना आणि शुभ कामनाचं बीज आहे। जितकं तुम्ही निर्माण बनाल तितकं तुमची सर्वांच्या प्रती शुभ भावना, शुभ कामना असेल। आणि बाबांनी सांगितलं यथार्थ सेवाधारी त्यांना म्हटलं जाईल का जे स्वसेवेबरोबर सर्वांची सेवा करतात। दोन्हींना अलग अलग नाही करायचं, कारण ज्यावेळेस आपण सेवा करतो ना त्यावेळेस सेवा आणि योग दोन्हींचा बॅलन्स ठेवून आपल्याला सेवा करायची। आणि प्लेन बुद्धी होऊन तुम्ही कोणती गोष्ट कराल ना तर तुम्हाला बाकीच्या कोणत्या गोष्टी टच नाही होणार, फक्त निमित्त भाव आणि निर्माण भाव। आत्मिक बल, आत्मिक शक्ती ती स्वसेवा आहे। मग विश्वसेवेबरोबर स्वसेवा पण करायची, कारण आपण स्वतःला बाबांकडून शक्ती घेऊन भरपूर केलं की आपण ती दुसऱ्यांना देतो, म्हणजे दोन्ही पण सेवा सोबत होतात। मग बाबांनी सांगितलं स्वतःच्या सेवेमध्ये अलबेला नाही बनायचं। स्लोगन आहे, ज्ञान दान के साथ साथ गुणदान करो तो सफलता मिलती रहेगी। हे बघा, गुणदान कसं, ज्ञान सांगताना मधुरतेचा गुण तो पण आला पाहिजे ज्ञान सांगताना। शांतता, शुभ भावना, शुभ भावना संपन्न आपण त्यांना ज्ञान सांगितलं पाहिजे। आणि मग त्यावेळेस काय होईल, ज्यावेळेस आपल्यामध्ये शुभ भावना, शुभ कामना, मधुरता, नम्रता या गोष्टी आपण या गुणांनी संपन्न होऊन जर ज्ञान सांगितलं तर मग त्या ज्ञानदानासोबत काय होईल, गुणदान पण होईल। आणि गुणदान झालं की सेवेमध्ये सफलता सहज मिळेल। ठीक आहे, ओम शांती। ओ स्नेह सागर तेरे स्नेह में हम नैनों को अपने भिगोए हुए, सांसों की तारों
जो दोहरा रहे हो एहसास के इस समंदर में हम तो जैसे कि मन को डुबोए हुए हैं ओ स्नेह सागर। बलिहार होके तेरे हार